पार्थ, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला माझ्यासाठी बाथरूम फ्री ठेवत जा ना. सॉरी, मी पण गाडीतून बराच वेळ प्रवास केला. मला काय माहिती एवढं डेंजर प्रकरण आहे. तुम्ही ठीक आहात? मी ठीक आहे, पण माझ्या सगळ्या नोट्स खराब झाल्या. नाही हो, हे काय पुसतोच मी, हे बघा. काय करताय तुम्ही? पुसतोय हे काय? अहो पार्थ, तुम्ही वेडे आहात का तुम्ही? अहो आधीच अर्ध्या नोट्स भिजल्यामुळे खराब झाल्या होत्या, आता तुमच्या पुसण्याच्या नादात सगळे लेटर्स झाली खराब. आता जा बाबा. काव्य ऐका ना, ऐका ना, शांत व्हा, रडू नका. हे बघा, मी ते पुसायचा प्रयत्न करत होतो. शांत व्हा. काय शांत होऊन करू? कशी शांत होऊ मी? आलंय ते कसं झालंय ते पार्थ. अहो मी किती कष्टाने ते सगळ्या नोट्स काढल्या होत्या. इतका त्रास होत होता दिवसभर मला, तरी सुद्धा एका जागी बसून लिहून काढलं ते सगळं. का? कारण मला पुढचे महिने त्या नोट्स वरती अभ्यास करत काढायचे. वेळ घेऊन छान अक्षरात मी सगळं लिहिलं होतं, वाया गेलं होतं. जाऊ तिथे फेकून काव्य नको, कशाला, आपण काहीतरी करू त्याचं. काय करणार? काही होणार नाहीये त्याचं आता. काय करणार आहे? तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. नाही हो, नका सांगू मला आणि सारखं सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. काही नीट होणार नाहीये. अर्थ काय ना, आता काहीच नीट होत नाहीये ना, हाच प्रॉब्लेम आहे माझा. नका तुम्ही माझी समजूत काढू. काव्या बघा, तुम्ही चिडचिड कमी करा, नाहीतर आपलं होणारं बाळ सुद्धा असं चिडचिड हो. भारत हो, बाळ होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. एक अद्भुत आणि छान एक्सपिरियन्स आहे. पण आपल्या बाबतीत वेळ चुकली आहे. बघितलं नाही काय होऊन बसताय. काव्या शांत, शांत. काय परत उलटी? काव्य, बाळ आई वडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र आई वडिलांना दूर करूनच राहणार. पार्थ, अहो तुम्ही एवढ्या रात्री जागे कसे? नंतर बाळासाठी जागायची सवय करून घेताय की काय? नाही तसं नाहीये, मगाशी जेवलो नव्हतो, आता भूक लागली. कॉफी हवी आहे का तुम्हाला? नाही, काहीतरी हेल्दी खायचंय. एक मिनिट, फ्रूट बोल हवाय? मला धाडधाड बंदुकीच्या गोळ्या झाडायला बसवले का इथे? मला कळलं काल फ्रूट बोल बद्दल काय झालं ते सगळं. पार्थ, तुम्ही स्वभावाने एवढे शांत आहात, हे असं टोक कसं काय गाठलं तुम्ही? काय ना नंदिनी, माझ्या शांतपणाला कोणी माझा तुबळेपणा किंवा बावळटपणा समजलं ना, की पार्थ देशमुखचा एक वेगळा रंग दिसतो. काव्या माझ्यासाठी सर्वस्व आहेत. ते म्हणतात ना, की त्या राजाचा जीव पोपटात असतो, तसा माझा जीव काव्यात आहे. त्यांच्याकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं ना, तर मी अक्षरशः जीव घेईन त्या माणसाचा. पण ती रम्या तर म्हणत होती रम्या काही म्हणू द्यावं ना, ती रम्या आहे ना, मॅनिप्युलेट करते, माइंड गेम खेळते काव्यासोबत. काही करून तिला ती पपई खाऊ घालायचीच होती. पण माहित नाही तिचा प्लॅन काय होता, पण तिचा जो काही प्लॅन होता ना, तो साधा सरळ नव्हता. मला एवढं सुरुवातीला नाही, पण आता सगळंच ऑड वाटतंय मला. काय वाटतंय? अहो म्हणजे त्याचं बरोबर त्याच वेळी तिथे येणं खटकतंय मला. माझा सुद्धा हाच विचार आहे, आपण सेम विचार करतोय. असं जर का असेल ना, तर मी दोघांनाही सोडणार नाहीये. पार्थ, तुम्ही आधी शांत व्हा बरं. हे बघा, असे एकदम तुम्ही जर आरोप केलेत ना, तर मग घरातले सगळेजण तुमच्याकडे पुरावा मागतील. आपल्याला जे काही करायचंय ते शांतपणे प्लॅन करून करायला लागणार आहे. सध्या तुम्ही एकच काम करा, रम्याच्या कुठल्याही बोलण्यावर तुम्ही असे लगेच रिॲक्ट होऊ नका. तुमची वेलविशर म्हणून एवढंच सांगितलं तुम्हाला. तुम्ही माझ्या ना पक्क्या 3M फ्रेंड्स आहात. आणि राहीन कायम. बरं, एक छोटी रिक्वेस्ट होती. तुम्ही ना आता शांतपणे जेव्हा, मी परत येते, आवरून घेईन नंतर. मला जरा यांना काय आमचे हे जरा रुसून बसलेत, त्यांना लाडी गोडी लावायला लागणार आहे. काय काय झालंय काय रुसायला? काही झालं नाही, ते मूल दत्तक घेण्याचा विषय सुरू होता. म्हणजे मला सुद्धा तसंच हवं होतं, पण आईंशी बोलणं झालं. आई म्हणतात ते पण काही चुकीचं नाहीये. त्या म्हणाला की तुमच्या लग्नाला काही 8-10 वर्ष झालेली नाहीये, तर इतक्यात घाई कशाला, थोडं थांबू आणि मग बघू. अगदीच वाटलं तर मूल दत्तक काही घेऊ. मला त्यांचं पटलंय, पण आमच्या ह्यांनी विषय फारच मनावर घेतलाय.